रायगड जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेनंतर राजकीय वातावरण गरमावलंय. शिवसेनेला अपेक्षित सत्तावाटप न मिळाल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसतेय. समाज माध्यमांवर हा दिवस काळा दिवस म्हणून चर्चेत आहे. खासदार सुनील तटकरे म्हणालेत की भाजप राष्ट्रवादीची निवडणूक पूर्व युती होती आणि जनतेनं त्यांना निवडून दिलं. महायुतीच्या ह्या निर्णयामुळे शिवसेना सत्तेत सहभागी झाली. तटकरे यांनी स्पष्ट केलं की भाजप आणि राष्ट्रवादीसाठी हा दिवस सुराज्याचा पांढरा दिवस आहे आणि जनतेच्या सेवेसाठी ते कटिबद्ध आहेत. ते म्हणालेत की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्ष वेगवेगळे लढतात, नंतर विचार करून एकत्र येतात. राजकारण बदलत्या परिस्थितीनुसार चालतं, पण जनतेच्या हितासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे. जिल्हा विकास प्रकल्प, महामार्ग, पाणी पुरवठा आणि रोजगार यावरही काम सुरू आहे. त्यांचा हा निर्णय आहे, त्या बाबतीमध्ये मी काही प्रतिक्रिया देणारही नाही. कारण प्रत्येक पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला जरूर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्यांचे पाचच का आले, बाकीचे का नाही आले, या आपली जी शंका आहे त्याचं उत्तर शिवसेनेचे नेते देऊ शकतात. मी खरंच आनंदित नाही, मला काय त्याच्यात माहिती नाही आणि मी माहिती घेण्याचा प्रयत्नही करणं उचित नाही. कारण शेवटी एक तो राजकीय पक्ष आहे, त्याच्यामुळे त्यांचा निर्णय ते करू शकतात. आता उपस्थिती का होती आणि का अनुपस्थिती कोणाची राहिली, त्यांच्या अखेरीतला प्रश्न आहे. मला असं वाटतं त्याचं तुमच्या शंकांचं निरसन ते जास्त चांगल्या संयुक्तिक पद्धतीने करू शकते. महायुतीचा घटक पक्ष म्हणून तो असा प्रश्न विचारला तुम्हाला, तुम्ही महायुतीमध्ये आहात म्हणून तो प्रश्न आला की असं तुम्ही हुशारच आहात. महायुतीचा घटक पक्ष असला तरी आम्ही निवडणूक एकमेकांच्या विरोधात लढलो होतो. परवा एकत्रितपणा येण्याचा निर्णय झाला, त्यावेळेला त्यांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आणि का जास्ती हा माझा महायुतीवर प्रश्न येतच नाही ना. माझा कसा प्रश्न येईल? हा प्रश्न शिवसेनेच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. माझा संबंध म्हणजे माझा त्याच्याशी निगडीतच नाही ना मी विषय. सर, इतकी दिवस टोकाची भूमिका घेणारा शिवसेना पक्ष एकाएकी मवाळ भूमिका का घेतो? पालक याच्या मागे पालकमंत्री पदाचा त्याला शक्यता आहे का? आता त्यांनी मवाळ का भूमिका घेतली त्याचं उत्तर मी का देणार? एक खरं आहे की निवडणुकीच्या नंतर काही शिवसेनेच्या नेत्यांचा माझा संपर्क झाला होता, माझ्याशी संवाद केला होता, पण शेवटी हा निर्णय वरिष्ठ पातळीवरतीच होणार होता. संपर्क नव्हता केला असं नाही, काहींनी केला होता. कोणी केला तर मी सांगणार नाही, पण केला होता. विधानसभेत पटणामध्ये झालेली भेट हा पालकमंत्री पदाचा तुला सुटवण्यासाठी काही सुचत होतो का? कुठे कुठे विधान भवनाच्या मैदानामध्ये कुठे ते भेटायची माझी शिवसेनेचे नेत्यांबरोबर नाही, माझी भेट विधान भवनात नाही झाली. माझी भेट अनेक ठिकाणी झाली. दूरवर झाले, जवळ झाले, खूप दूर झाले, पण ती सांगण्यासारखी मी कधी सांगत नाही. राजकारणामध्ये काही संकेत असतात आणि मी ते संकेत पाळणारा मी आहे. म्हणजे संकेत पाळणारा मी असल्यामुळे कुठे केव्हा काढण्याच्या भेटी झाल्या ते मी सांगणार नाही. पण शेवटी कसं आहे, दीर्घकाळ कटुता राहू नये. कधीतरी एखाद्या विषयावरती राजकीय दृष्ट्या संपत असेल, पालकमंत्रीपद नाही म्हणतो कुठलंही, पण ते मी नेहमी या समाजाच्या भूमिकेत राहील. आपल्या जिल्ह्यातल्या माझ्या राजकारणाचा 40 वर्षाचा प्रवास आपण पाहिला तर मी कधी हट्टीपणाने कधी भूमिका नाही की समजा ठीक आहे एका काळामध्ये टोकाचा विरोध झाला असेल, राजकीय विरोध झाला असेल, तो वैचारिक विरोध होता, तो काय व्यक्तिगत होता असं मी मानलं नाही. काहींनी कदाचित व्यक्तिगत मानलं असेल तो त्यांच्यापुरती राहील. मी माझ्या जीवनात व्यक्तिगत ते कधी मानलं नाही, तो राजकीय असं मानत आलं. म्हणून पुन्हा फेर जुळणी करण्याचा विषय आला तर मी लगेच हो का म्हणत असतो, कारण आय एम ॲडजस्टेबल. का तर शेवटी काही वेळेला काही गोष्टी पुढे न्यायच्या असतील तर असलं पाहिजे. आणि मला काय त्याच्यापासून काय मी काय असं कधी लपून छपून नाही. कधी एकेकाळी या जिल्ह्यामध्ये काँग्रेस शेतकरी कामगार पक्षाचा संघर्ष मी काँग्रेसमध्ये असताना पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाचा टोकाचा संघर्ष पाहिला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेका पक्षाचा संवाद झालेला पण पाहिला. एकेकाळी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादीचा संवाद जिल्हा अध्यक्षाची निवड झाली, अपेक्षा करायची तेव्हा झाला आणि त्याचं मला प्रायश्चित मोठ्या प्रमाणावरती मंत्रिपदाचं राज्यामध्ये येऊन झालं त्यावेळेला पाहिला. असे राजकारणामध्ये अनेक वेळेला घडामोडी होत असतात, पण आपण संवाद ठेवला तर आपलं काम चालू राहतं. आणि लोकांच्यानी या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये 19लाही लोकसभेला पाठवला, 24लाही पाठवला, मला सगळ्यांनी मदत केली, मी कधी नाकारली नाही. माझ्याकडनं सुद्धा मदत झाली सगळ्यांना. मी का म्हणत नाही, कोणी मान्य करू न करू, आपलं कॉन्शियस प्रामाणिक असेल तर ते आपोआप काळाच्या ओघात त्याची उत्तर मिळतात. काय वेळेला नाही मिळत, पण मी असं वाट पाहत असतो, नियती त्याचं उत्तर देत असते, त्यामुळे ते देत आली. त्याच्यामुळे माझं आज मी स्थान
कायम आहे. पण कोणी काहीतरी म्हटलं की बाबा हे सगळं संपेल, ते संपेल, हे जाईल, निघून जाईल, तसं नाही. मी आपल्या लोकांच्यात आहे, तटकरे म्हणून काम करायला मी आणि माझी पुढची पिढी सक्षम आहे. जोपर्यंत आम्ही प्रामाणिकपणाने लोकांची सेवा करतो, 24 तास लोकांच्यासाठी उपलब्ध असतो, तोपर्यंत आमचं राजकारण या जिल्ह्यातलं नक्की चालू राहील असा मला विश्वास आहे लोकांच्या पाठबळावर.